नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे सिंधू संस्कृती। भारतीय इतिहासाची सुरुवातच सिंधू संस्कृतीपासून झाली असं म्हटलं जाते आणि सिंधू संस्कृती ही भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील एक प्राचीन संस्कृती होती। इसवी सन पूर्व 3500 वर्षापूर्वी द्रविड किंवा असुर लोकांनी सिंधू संस्कृतीचं निर्माण केलं असं म्हटलं जाते आणि सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन 1921 ते 1930 च्या दरम्यान दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी यांनी सिंधू संस्कृतीचं उत्खनन केलं। सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेल्या हडप्पा नावाच्या आद्य नगरावरून सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं सुद्धा म्हटलं जाते आणि ही संस्कृती सिंधू नदीच्या काठावर प्रामुख्याने वसली असल्याने तिला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हटलं जाते। तर सिंधू संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला सिंधू संस्कृतीचा विस्तार हा किती प्रचंड प्रमाणामध्ये होता याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे। साधारणतः आजच्या पाकिस्तान या देशा एवढा सिंधू संस्कृतीचा विस्तार होता, म्हणजेच जवळपास 13 लाख चौरस किलोमीटर त्रिकोणाकृती विस्तार प्रदेशामध्ये ही सिंधू संस्कृती पसरलेली होती आणि या सिंधू संस्कृतीचा विस्तार आपल्याला जम्मू काश्मीरपासून तर दक्षिणेपर्यंत असलेला दिसून येतो। म्हणजेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत या प्रचंड प्रमाणामध्ये पसरलेल्या प्रदेशात सिंधू संस्कृतीचा विस्तार असलेला दिसून येतो। आतापर्यंत सुमारे 1000 पेक्षा जास्त ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या स्थळांचं उत्खनन झालेलं आहे आणि म्हणून सिंधू संस्कृती ही काही छोटी संस्कृती नव्हती, तर तिचा विस्तार हा प्रचंड प्रमाणामध्ये झालेला होता असं आपल्याला लक्षात येतं। सिंधू संस्कृतीचा विस्तार बघितल्यानंतर आपल्याला आज चर्चा करायची आहे सिंधू संस्कृतीच्या वैशिष्ट्याविषयी। सिंधू संस्कृती ही एक नागरी संस्कृती होती। सिंधू संस्कृतीमध्ये उत्खननात जी स्थळं सापडलेली आहेत ती काही छोटी नव्हती, तर मोठमोठ्या आकाराची शहरं नगरं ही आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये आढळलेली दिसून येतात। त्याचबरोबर सिंधू संस्कृती ही ताम्रयुगीन संस्कृती होती आणि त्या सिंधू संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिच्या वैशिष्ट्यांचा चर्चा करणं ही सुद्धा अतिशय आवश्यक गोष्ट आहे। सिंधू संस्कृतीचं पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे नगररचना। सिंधू संस्कृतीची नगररचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती। आजच्या आधुनिक काळातील नगरांप्रमाणेच शहरांप्रमाणेच
अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सिंधू संस्कृतीतील नगरांचं निर्माण करण्यात आलं होतं. सिंधू संस्कृतीमध्ये जी दोन महत्त्वाची शहरं सापडली आहेत, हडप्पा आणि मोहंजोदडो, या दोन शहरांचा अभ्यास करून सिंधू संस्कृतीमधील नगररचना स्पष्ट केल्या जाते. त्यानुसार आपल्याला असं लक्षात येईल की सिंधू संस्कृतीमधील नगरांचं दोन भागामध्ये विभाजन केलं तर एका बाजूला नगरप्रमुखाचा, शासन प्रमुखाचा किल्ला आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांची घरं आणि इमारती, अशा पद्धतीने आपल्याला सिंधू संस्कृतीमधील नगररचना दिसून येते. त्याचबरोबर पुरासारखी नैसर्गिक आपत्ती, जंगली प्राणी तसेच परकीय आक्रमक यांच्यापासून शहरांचं संरक्षण करण्यासाठी सिंधू संस्कृतीमधील नगरांना पक्क्या विटांची तटबंदीसुद्धा केलेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर दुसरं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे सिंधू संस्कृतीमधील नगरांमध्ये सापडलेले रस्ते. ज्या काळामध्ये संपूर्ण विश्वात एकाही संस्कृतीमध्ये आपल्याला पक्क्या विटांचे रस्ते किंवा मातींचे रस्ते सापडले नाही, अशा काळामध्ये सिंधू संस्कृतीत जी नगरं आपल्याला सापडली त्या नगरांमधील रस्ते हे पक्क्या स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येते. साधारणतः मुख्य रस्ता जो आहे तो 34 फुटापर्यंत रुंद असलेला दिसून येतो. त्या मुख्य रस्त्याला लहान लहान रस्ते हे काटकोनामध्ये येऊन मिळत होते. रस्त्याच्या दोनही बाजूला सार्वजनिक विहिरी आढळून आल्या. एवढंच नाही तर रस्त्याच्या दोनही बाजूला जे लाकडी खांब उत्खननामध्ये सापडले त्यावरून आपल्याला असं लक्षात येते की त्या काळामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवाबत्तीची सुद्धा सोय त्या काळामध्ये सिंधू संस्कृतीमधील लोकांनी केली असावी. रस्त्याच्या दोनही बाजूला आपल्याला भूमिगत स्वरूपाची सांडपाण्याची व्यवस्थासुद्धा दिसून येते. भूमिगत स्वरूपाच्या नाल्यासुद्धा रस्त्याच्या दोनही बाजूला आपल्याला सापडलेल्या दिसून येतात. आणि ही सांडपाण्याची व्यवस्था ही तत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही संस्कृतीत आपल्याला आढळून येत नाही. आणि म्हणून सांडपाण्याची व्यवस्था हे सिंधू संस्कृतीचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य समजल्या जाते, जे तत्कालीन मेसोपोटेमिया किंवा इजिप्त किंवा सुमेर अशा कोणत्याही संस्कृतीमध्ये आपल्याला सांडपाण्याची व्यवस्था असलेली दिसून येत नाही. ती एकमात्र अशा सिंधू संस्कृतीमध्ये आढळून येते. अत्यंत आधुनिक स्वरूपाची अशी ही सांडपाण्याची व्यवस्था होती. सांडपाण्याच्या, दूषित पाण्याच्या, वापरलेल्या पाण्याच्या निचऱ्यासाठी विटांनी बांधलेल्या आणि संपूर्ण झाकल्या गेलेल्या भूमिगत नाल्या आपल्याला सिंधू संस्कृतीमधल्या नगरांमध्ये आढळून आलेल्या आहेत. आणि रस्त्याच्या बाजूला असलेली ही मोठमोठी गटारं गावाच्या बाहेर, नगरांच्या बाहेर गेलेली दिसून येतात. मोठ्या नाल्यांना, घरातील नाल्या छोट्या छोट्या या विटांच्या असलेल्या दिसून येतात आणि त्या काटकोनामध्ये त्या मोठ्या नाल्यांना जोडलेल्या गेलेल्या होत्या. आणि म्हणूनच सिंधू संस्कृतीमधील ही सांडपाण्याची व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची सिंधू संस्कृतीचं वैशिष्ट्य मानल्या जाते. त्यानंतर सिंधू संस्कृतीमधील घरं आणि इमारती हे सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. सिंधू संस्कृतीमध्ये बहुमजली घरे, इमारती आढळून आलेल्या आहेत. आणि या इमारती व घरे
पक्क्या विटांनी बांधलेल्या होत्या. घरांना उंच दारे आणि खिडक्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रत्येक घरामध्ये विहीर, स्नानगृह, नाल्या, शौचालय, अग्निकुंड आणि कचरा कुंड्यासुद्धा होत्या. घर हे साधारणतः मुख्य रस्त्याच्या आतमध्ये धूळ येऊ नये म्हणून त्या घरांची दारं आपल्याला दिसून येतात. सर्वसामान्य लोकांची घरं हे किल्ल्याच्या बाहेर आणि अधिकारी, कर्मचारी आणि शासन प्रमुखांची घरं आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये असलेली दिसून येतात. त्यानंतर सिंधू संस्कृतीचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे महास्नानगृह. सिंधू संस्कृतीमध्ये आढळलेल्या मोहनजोदडो या शहरामध्ये आपल्याला महास्नानगृह दिसून आलेलं आहे. आणि या महास्नानगृहाच्या मध्यभागी पोहण्याचा तलाव आहे. तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तलावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बाजूलाच एक विहीर आहे. तलावात स्वच्छ पाणी आणण्यासाठी आणि तलावातील घाण पाणी बाहेर काढण्यासाठी नाल्यांची व्यवस्था केलेली आहे. तलावाच्या चारही बाजूला छोट्या छोट्या खोल्यासुद्धा आढळून आलेल्या आहे. त्या धार्मिक कार्य करण्यासाठी किंवा कपडे बदलण्यासाठी निर्माण केल्या असाव्या असं इतिहासकारांचं मत आहे. आणि हे महास्नानगृह सिंधू संस्कृतीचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य समजल्या जाते. तत्कालीन कोणत्याही संस्कृतीमध्ये आपल्याला महास्नानगृह आढळून येत नाही. त्यानंतर गुजरातमधील लोथल या ठिकाणी आपल्याला सिंधू संस्कृतीमधील जहाजाची गोदी आढळून आलेली आहे. त्यावरून असं लक्षात येते की सिंधू संस्कृतीमध्ये व्यापार हा जलमार्गाने होत असावा आणि विदेशातील संस्कृतीसोबत, परदेशी संस्कृतीसोबत सिंधू संस्कृतीमधील लोक हे व्यापार करत असावे. आणि म्हणून लोथल हे सिंधू संस्कृतीमधील एक महत्त्वाचं बंदर आहे असं इतिहासकारांना वाटते. त्यानंतर सिंधू संस्कृतीमधील मेहेरगड, हडप्पा आणि मोहनजोदडो या 3 शहरांमध्ये धान्याची मोठमोठी कोठारेसुद्धा आढळून आलेली आहे. यावरून इतिहासकारांचं असं मत झालेलं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये धान्य स्वरूपात कर गोळा केला जात असावा आणि नंतर त्या धान्याची विक्री ही केली जात असावी. आणि सगळ्यात शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे तटबंदी. या सिंधू संस्कृतीमध्ये जी नगरं आपल्याला सापडलेली आहे, जी नगरं आढळलेली आहे, या नगरांमध्ये जंगली प्राण्यांपासून लोकांचं संरक्षण करण्यासाठी तटबंदी अगदी पक्क्या विटांनी बांधलेली होती असं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून सिंधू संस्कृती हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि सिंधू संस्कृतीमधील नगर वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न हमखास विद्यापीठ परीक्षांमध्ये विचारला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज सिंधू संस्कृतीमधील वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण सिंधू संस्कृतीमधील सामाजिक परिस्थिती कशी होती याचा अभ्यास करणार आहोत. सिंधू संस्कृतीमधील सामाजिक परिस्थिती किंवा समाजरचना ही बहुरंगी स्वरूपाची होती. मातृसत्ता कुटुंब पद्धती तिथे अस्तित्वात होती. समाजामध्ये राज्यकर्ते, व्यापारी आणि सर्वसामान्य जनता असे विविध वर्ग अस्तित्वात होते. इतिहासकारांना असं वाटते की आर्थिक परिस्थितीवरून तत्कालीन सिंधू संस्कृतीमध्ये सामाजिक वर्गाचे
निर्मिती झाली असावी. त्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये लोकांची वेशभूषा कशी होती यावर सुद्धा अभ्यास करण्यात आलेला आहे. सिंधू संस्कृतीमध्ये आढळलेल्या मूर्त्यांवरून, त्याचबरोबर पुतळ्यांवरून, त्याचबरोबर इतर अनेक अवशेषावरून आपल्याला असं लक्षात येते की सिंधू संस्कृतीमधील लोक सुती, उनी आणि तंतुमय प्रकारचे वस्त्र परिधान करत असावे. स्त्री आणि पुरुष हे धोतर आणि उपरणे यासारखे 2 वस्त्र परिधान करत असावे असं दिसून येतात. वस्त्र शिवण्याची कला आणि वस्त्रांवर म्हणजे कपड्यांवर नक्षीकाम करण्याची कला ही सिंधू संस्कृतीतील लोकांना अवगत होती असं म्हटल्या जाते. सिंधू संस्कृतीमध्ये अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे सिंधू संस्कृतीत आपल्याला कापसाचे अवशेषसुद्धा आढळून आलेले आहेत आणि यावरून इतिहासकार असं म्हणतात की सिंधू संस्कृतीमध्येच कापसाचा शोध लागला असावा. कारण की विदेशी संस्कृतींमध्ये कापसाला सिधॉन असं नाव पडलेलं आहे आणि सिधॉन हा शब्द सिंधू संस्कृतीशीच संबंधित असावा आणि म्हणून इतिहासकार असा निष्कर्ष काढतात की कापसाचा शोधसुद्धा सिंधू संस्कृतीमधील लोकांनीच लावला असावा. त्यानंतर सिंधू संस्कृतीमधील लोकांची केशभूषा कशी होती. सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मूर्त्या आढळल्या, जे पुतळे आढळले त्यावरून आपल्याला सिंधू संस्कृतीतील लोकांच्या केशभूषेविषयी काही निष्कर्ष काढता येतात. त्यावरून असं लक्षात येते की सिंधू संस्कृतीमधील लोक हे आपल्या डोक्यावर लांब केस ठेवायचे, केसाच्या मधोमध भांग काढायचे, तसेच चेहऱ्यावर दाढी ठेवायचे, मिशा मात्र ते काढून टाकायचे. अशा प्रकारची तिथल्या पुरुषांची केशरचना होती. स्त्रियांसुद्धा आपल्या डोक्यावर लांब केस ठेवायचा, त्याचबरोबर डोक्याच्या मागे केसाचा एक बुचडासुद्धा बांधायच्या. त्यांची केशरचना ही अतिशय आकर्षक स्वरूपाची असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये दागदागिनेसुद्धा आपल्याला आढळले आहे उत्खननामध्ये. त्यामध्ये सोने, चांदी, तांबे, हस्तिदंत इत्यादींचे दागदागिने सिंधू संस्कृतीमधील लोक परिधान करत असावे असं इतिहासकार म्हणतात. मणी, शिंपले, मौल्यवान दगड यांचासुद्धा दागदागिन्यांमध्ये समावेश होत होता. स्त्री आणि पुरुष दोघेही कंठहार, कर्णफुले, बांगड्या, कडे, अंगठ्या, पैंजण, कंबरपट्टा यासारखे विविध दागदागिने वापरत असायचे. सिंधू संस्कृतीमध्ये चहुंदड़ो या ठिकाणी एक शृंगारपेटी आढळलेली आहे आणि या शृंगारपेटीमध्ये आजच्या आधुनिक काळाप्रमाणेच अनेक सौंदर्य प्रसाधनंसुद्धा आढळलेली आहेत. या सौंदर्य प्रसाधनामध्ये चेहऱ्यावर लावायची पावडर, काजळ, औष्ठरंग, उटणे, कंगवा, दातकोरणी आणि कानकोरणी एवढंच नाही तर केसात अटकवायचा चिमटा आणि धातूचा आरसा हा सुद्धा आपल्याला चहुंदड़ो या ठिकाणी आढळलेल्या सापडलेल्या शृंगारपेटीमध्ये, मेकअप बॉक्समध्ये सापडला. यावरून असं निष्कर्ष इतिहासकार काढतात की सिंधू संस्कृतीमधील लोकांना, स्त्रियांना सौंदर्य प्रसाधनाची सुद्धा आवड होती. त्यानंतर सिंधू संस्कृतीमधील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करत असताना सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे तिथल्या लोकांची आहार पद्धती कशी होती. सिंधू संस्कृतीमधील उत्खननात प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरामध्ये गहू, तांदूळ, जव, दूध, खजूर, त्याचप्रमाणे मेंढ्या, बैल,
डुक्कर अशा प्राण्यांचे अवशेष सापडलेले आहेत. आणि यावरून इतिहासकार असं निष्कर्ष काढतात की सिंधू संस्कृतीमधील लोक मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही प्रकारचे भोजन करत असावे, अशा दोन्ही प्रकारचा त्यांचा आहार असावा. आणि त्यावरून आपल्याला सिंधू संस्कृतीतली आहार पद्धती लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा अभ्यास करत असताना परीक्षेमध्ये सिंधू संस्कृतीची सामाजिक परिस्थिती स्पष्ट करा असा सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. आणि त्यामुळे आजचं हे लेक्चर विद्यापीठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं होणार आहे. आपण सिंधू संस्कृतीमधील धार्मिक परिस्थिती कशी होती, सिंधू संस्कृतीमधील राजकीय परिस्थिती कशी होती आणि सिंधू संस्कृतीचं पतन कसं झालं या प्रमुख विषयांवर चर्चा करणार आहोत. विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून सिंधू संस्कृती हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे या विषयावर चर्चा करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर चला आपण सुरुवात करूया सिंधू संस्कृतीमधील धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करायला. मित्रांनो, आपल्या देशामध्ये वेगवेगळे धर्म अस्तित्वात आहे. वेगवेगळ्या धार्मिक पद्धतीसुद्धा अस्तित्वात आहे. या सगळ्यांचं मूळ आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये आढळून येते. सिंधू संस्कृतीचं उत्खनन करत असताना ज्या महत्त्वाच्या वस्तू, ज्या अनेक मूर्त्या, पुतळे आपल्याला आढळून आल्या, त्यावरून आपल्याला सिंधू संस्कृतीमधील धार्मिक परिस्थितीविषयी काही निष्कर्ष काढता येतात. त्यावरून इतिहासकारांनी सिंधू संस्कृतीमधील धार्मिक परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यामध्ये पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिंधू संस्कृतीमधील पूजा पद्धती. सिंधू संस्कृतीमध्ये शिवपूजा, शक्तिपूजा, प्राणीपूजा, वृक्षपूजा, जलपूजा, लिंगपूजा आणि अग्निपूजा होत असावी असं म्हटल्या जाते. कारण की उत्खननामध्ये पशुपतीनाथाच्या, मातृदेवतांच्या काही मूर्त्या आढळलेल्या आहेत आणि त्यावरून इतिहासकार असा निष्कर्ष काढतात. त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीमधील उत्खननामध्ये काही शिक्केसुद्धा, काही मुद्रासुद्धा आढळल्या. त्यावरूनसुद्धा आपल्याला सिंधू संस्कृतीमधील पूजा पद्धतीबद्दल काही आराखडे बांधता येतात. या पूजा पद्धतीप्रमाणेच प्रार्थना, स्तुती, बळी, नृत्य, संगीत, गायन इत्यादी माध्यमाच्या आधारेसुद्धा सिंधू संस्कृतीतील लोक आपल्या आदर्शांची पूजा अर्चा करत असावी अशा प्रकारचा निष्कर्ष इतिहासकार काढतात. परंतु एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये कुठेही मंदिराचे अवशेष मात्र आजपर्यंत आढळून आलेले नाही. दुसरं एक महत्त्वाचा मुद्दा सिंधू संस्कृतीच्या धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करत असताना तो म्हणजे पशुपतीनाथ. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये डोक्यावर 2 शिंग असलेला, हातामध्ये कडे आणि गळ्यामध्ये माळा आणि त्याच्या सभोवताल अनेक पशु असलेला ध्यानस्थ व्यक्ती एका मुद्रेवर, एका शिक्क्यावर दिसून येतो. अशा प्रकारची एक मूर्ती आपल्याला
सिंधू संस्कृतीमध्ये उत्खननात आढळून आलेली आहे आणि यावरून इतिहासकार असा निष्कर्ष काढतात की ही मूर्ती पशुपतीनाथाची असावी आणि नंतरच्या काळामध्ये याच पशुपतीनाथाचं रूपांतर शिवामध्ये झालं असावं आणि सिंधू संस्कृती ही पशुपतीनाथ या देवाची पूजा करत असावी असा निष्कर्ष इतिहासकार काढतात. त्यानंतर मातृदेवता सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये अनेक मातृदेवतांच्या छोट्या मोठ्या मूर्त्या आढळलेल्या आहेत आणि त्यावरून इतिहासकारांची अशी धारणा झालेली आहे की सिंधू संस्कृतीमध्ये मातृदेवतांची सुद्धा पूजा होत असावी. अन्नधान्य देणारी भूमाता किंवा शक्ती प्रदान करणारी शक्ती या दोन स्वरूपामध्ये सिंधू संस्कृतीमधील लोक मातृदेवतांची पूजा करीत असावी अशा प्रकारचा निष्कर्ष इतिहासकार काढतात. त्यानंतर प्राणीपूजा सिंधू संस्कृतीमध्ये ज्या विविध मुद्रा शिक्के सापडलेले आहेत त्यावर वाघ, हत्ती अशा अनेक प्राण्यांना, बैल अशा अनेक प्राण्यांना नैवेद्य देण्याची प्रथा असलेली दिसून येते. बैलासारखा दिसणारा एक शिंगी प्राणी ज्याला इतिहासकारांनी युनिकॉर्न असं नाव दिलेलं आहे तो सुद्धा सिंधू संस्कृतीमध्ये पवित्र मानला जात असावा असं इतिहासकार म्हणतात. त्यानंतर वृक्षपूजा सिंधू संस्कृतीमध्ये पिंपळ वृक्षाला पवित्र मानला गेलेला आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून पिंपळ हा सिंधू संस्कृतीमधला एक महत्त्वाचा वृक्ष होता असं म्हणतात. कारण की अनेक मुद्रांवर आपल्याला सिंधू संस्कृतीच्या अनेक मुद्रांवर आपल्याला पिंपळ वृक्षाचं चित्र कोरलेलं दिसून येते आणि त्यावरून पिंपळ वृक्षाला सिंधू संस्कृतीमध्ये दैवी प्रकारचं स्थान असावं असं इतिहासकार म्हणतात. त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सिंधू संस्कृतीमध्ये अंतिम संस्कार हे एक धार्मिक विधी म्हणून केल्या जात असावे. हडप्पा या ठिकाणी एक स्मशानभूमी सिंधू संस्कृतीमध्ये आढळून आलेली आहे आणि या हडप्पा येथे सापडलेल्या स्मशानभूमीवरून आपल्याला असं लक्षात येते की अंतिम संस्कार व्यक्तीच्या मृत्यूनंतर जो अंतिम संस्कार सिंधू संस्कृतीमध्ये केला जात होता तो एक धार्मिक विधी म्हणून केला जात होता. व्यक्तीच्या मृतदेहाबरोबरच त्याच्या आवडत्या वस्तूसुद्धा जमिनीमध्ये गाडल्या जायच्या, पुरल्या जायच्या. मृतदेह जाळून टाकायची किंवा मृतदेह जमिनीमध्ये पुरायचा म्हणजे दहन करायचा किंवा दफन करायचा. याचबरोबर अजूनही एक तिसरी महत्त्वाची पद्धत आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते ती म्हणजे मृतदेहाची नदीच्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं. त्याचबरोबर मृतदेह गावाच्या बाहेर प्राण्यांना खाण्यासाठी सुद्धा ठेवायचा. नंतर त्या मृतदेहाच्या अस्थी एका मडक्यामध्ये बांधून ठेवायच्या आणि ते मडके जमिनीमध्ये पुरायचे, गाडायचे. अशा पद्धतीने सिंधू संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्याची पद्धतीसुद्धा अस्तित्वात होती. विद्यार्थी मित्रांनो, सिंधू संस्कृतीमधील धार्मिक परिस्थिती स्पष्ट करा असा प्रश्न विद्यापीठ परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो आणि त्यामुळे आपल्याला धार्मिक परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करणे अतिशय गरजेचे आहे. यानंतर आपण सिंधू संस्कृतीमधील राजकीय परिस्थिती कशी होती याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून
सिंधू संस्कृतीमधील राजकीय परिस्थिती हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. या विषयावर सुद्धा विविध परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. तर सिंधू संस्कृतीमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की सिंधू संस्कृतीमध्ये नगर राज्य अस्तित्वात होते. ज्याप्रमाणे प्राचीन परदेशी संस्कृतींमध्ये नगर राज्यांचा उल्लेख आपल्याला येतो, अगदी त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीमध्ये नगर राज्य अस्तित्वात होते. मग मोहंजोदडो असेल, हडप्पा असेल, त्याचबरोबर इतरही अनेक नगरं असतील जी नगर राज्य म्हणून उदयास आली होती असं इतिहासकार म्हणतात. त्यानंतर इतिहासकार असं म्हणतात की सिंधू संस्कृतीमध्ये पुरोहितशाही अस्तित्वात होती. तिथला शासन प्रमुख जो आहे तो पुरोहित असावा आणि तोच पुरोहित सिंधू संस्कृतीमध्ये आपलं राज्य कारभार चालवत असावा. त्याच्या मदतीसाठी काही लोकांची मंडळ अस्तित्वात असावी असा सुद्धा इतिहासकार निष्कर्ष काढतात. त्यानंतर सिंधू संस्कृतीचा राजकीय परिस्थितीचा अभ्यास करत असताना इतिहासकारांनी विविध प्रकारचे निष्कर्ष काढलेले आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये शासन प्रमुख हे पुरोहित असावे किंवा व्यापारी वर्गांच्या वर्चस्वाखाली सुद्धा तिथली शासन व्यवस्था असावी असा निष्कर्ष काढला जातो. परंतु विस्तृत पुरावे न मिळाल्यामुळे अधिकृतपणे सिंधू संस्कृतीमधली राजकीय परिस्थिती कशी होती याबद्दल इतिहासकारांचं एकमत असलेलं आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 3500 वर्षापूर्वी भारतामध्ये आजच्या आधुनिक काळाप्रमाणेच विकसित असलेली सिंधू संस्कृती ही लोप पावली, नष्ट झाली, तिचं पतन झालं. तर एवढी मोठी विस्तृत अशी सिंधू संस्कृती एकाएकी नष्ट का झाली असावी याबद्दल सुद्धा इतिहासकारांनी संशोधन केलेलं आहे. आणि ते संशोधन केल्यानंतर इतिहासकारांनी काही निष्कर्ष काढलेले आहे. आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत की सिंधू संस्कृतीचा विनाश का झाला, सिंधू संस्कृतीचं पतन का झालं, सिंधू संस्कृतीचा नाश का झाला. तर साधारणतः 3500 वर्षापूर्वी भारतामध्ये सिंधू संस्कृती अस्तित्वात होती आणि साधारणतः इसवी सन 1500 सिंधू संस्कृतीचं पतन सुरू झालं असावं असं इतिहासकार म्हणतात. आणि इसवी सन 1750 आणि इसवी सन 1500 हा सिंधू संस्कृतीचा विनाशाचा कालखंड असावा असं सुद्धा इतिहासकार म्हणतात. या सिंधू संस्कृतीच्या विनाशाकरिता किंवा पतनाकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या असा निष्कर्ष इतिहासकारांनी काढला. त्या घटनांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. काही इतिहासकार असं म्हणतात की सिंधू संस्कृतीचं पतन हे महापुरामुळे झालं असावं, कारण की सिंधू संस्कृतीमधील नगरं ही सिंधू नदीसारख्या नद्यांच्या काठावर वसलेली होती आणि त्या नद्यांना प्रचंड प्रमाणामध्ये पूर आला असावा आणि काठावर वसलेली शहरं हे पुरामध्ये वाहून गेली असावी किंवा पूर ओसरल्यानंतर त्या नगरांमध्ये
चिखल साचला असावा आणि त्यामुळं ती नगर जमिनीखाली गेली असावी आणि त्याच कारणाने तेथील लोकांनी स्थलांतर केलं असावं आणि त्यामुळेच सिंधू संस्कृतीचं पतन झालं, विनाश झाला, असं इतिहासकारांनी एक मत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण सिंधू संस्कृतीच्या पतनाविषयी इतिहासकार मांडतात ते म्हणजे भूकंप. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा सिंधू संस्कृतीमधील लोक विस्थापित होऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले असावे आणि त्यामुळं सिंधू संस्कृतीमधील शहरं ओस पडले आणि त्यांचं पतन झालं, असा एक निष्कर्षसुद्धा इतिहासकार काढतात. त्यानंतर नदीचा तळ उचलल्यामुळे सुद्धा, नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे सुद्धा सिंधू संस्कृतीचं पतन झालं असावं आणि सिंधू संस्कृतीला होणारा पाणी पुरवठा हा बंद झाला असावा. त्याच कारणाने सिंधू संस्कृतीमधील लोक आपापली नगरं, आपापली शहरं सोडून दुसरीकडे राहायला गेले असावे आणि त्यामुळे सिंधू संस्कृतीचा विनाश झाला असावा, असं सुद्धा इतिहासकारांचं मत आहे. त्यानंतर दुष्काळ, ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ, या दोन्ही प्रकारच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृतीमध्ये लोकांना खायला अन्नधान्य मिळालं नसावं, उत्पन्नाचं प्रमाण कमी झालं असावं आणि त्यामुळे उपासमारीमुळे लोक आपले शहरं सोडून, आपले नगरं सोडून दुसरीकडे राहायला गेले असावे आणि परिणामी सिंधू संस्कृतीचा विनाश झाला असावा, असं सुद्धा इतिहासकार म्हणतात. त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण सिंधू संस्कृतीच्या पतनासाठी सांगितलं जाते. नगर बांधण्यासाठी किंवा नागरीकरणासाठी सिंधू संस्कृतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षतोड झाली असावी आणि वृक्षतोड झाल्यामुळे पाण्याचं प्रमाण, पर्जन्याचं प्रमाण, पावसाचं प्रमाण कमी झालं असावं आणि परिणामी तिथल्या लोकांना शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी न मिळाल्यामुळे तिथले लोक विस्थापित झाले असावे आणि त्यामुळे सिंधू संस्कृतीचं पतन झालं असावं, असा एक महत्त्वपूर्ण निष्कर्षसुद्धा इतिहासकार काढतात. सिंधू संस्कृतीच्या पतनाच्या कारणांची, विनाशांच्या कारणांची चर्चा करत असताना काही इतिहासकार अजून एक अतिशय महत्त्वाचं कारण आपल्यासमोर ठेवतात आणि ते कारण म्हणजे आर्यांचं आक्रमण. आर्य हे भारतावर आक्रमण करणारे पहिले आक्रमक, इतिहासाला माहीत असणारे पहिले आक्रमक आणि त्यांनी शांततावादी स्वरूप असलेल्या सिंधू संस्कृतीमधील नगरांवर आक्रमण केलं असावं आणि त्यांच्या आक्रमणासमोर सिंधू संस्कृतीमधील लोकांचा टिकाव लागला नसावा आणि ते आर्यांसमोर हारले असावे, त्यांचा पराजय झाला असावा, ते पराभूत झाले असावे आणि पराभूत झाल्यानंतर आर्यांनी त्यांच्या शहरांचा, नगरांचा नाश केला असावा आणि त्यामुळे सिंधू संस्कृतीचं पतन झालं असावं, असा एक महत्त्वपूर्ण निष्कर्षसुद्धा इतिहासकार काढतात. कारण की आर्यांचा जो प्रमुख वेद आहे ऋग्वेद, या ऋग्वेदामध्ये इंद्राला पुरंदर असं म्हटलं गेलेलं आहे. इंद्र ही जी आर्यांची प्रमुख देवता होती, तिला वेदांमध्ये, ऋग्वेदांमध्ये पुरंदर असं म्हटलं गेलेलं आहे. पूर म्हणजे शहर, पूर म्हणजे नगर आणि त्याचा नाश करणारा पुरंदर, अशी उपमा, अशी उपाधी इंद्राला ऋग्वेदामध्ये दिलेली दिसून येते. इंद्रानेच म्हणजे पुरंदरानेच हरियुपिया नावाच्या शहराचा विध्वंस केला असल्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आलेला आहे आणि हे हरियुपिया दुसरे तिसरे काही नसून
सिंधू संस्कृतीमधील हडप्पा हे शहर असावे असा स्पष्ट विश्वास इतिहासकारांना वाटतो आणि म्हणून काही इतिहासकार आर्यांच्या आक्रमणामुळेच सिंधू संस्कृतीचं पतन झालं असा एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढतात. विद्यार्थी मित्रांनो, या 2 व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण सिंधू संस्कृतीचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. सिंधू संस्कृती ही भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची संस्कृती मानल्या जाते. सिंधू संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी सिंधू संस्कृतीचा शोध हा एक अतिशय महत्त्वाची घटना समजल्या जाते आणि हा शोध लागण्याआधी भारतीय इतिहासाची सुरुवात ही वैदिक संस्कृतीपासून झाली असा एक मतप्रवाह भारतामध्ये होता. परंतु इसवी सन 1921 इंग्रजांनी जेव्हा सिंध प्रांतात, आजच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये रेल्वेचे रूळ टाकण्याचं काम सुरू केलं, लोहमार्ग तयार करण्याचं काम सुरू केलं, तेव्हा त्या कामावर असलेले भारतीय मजूर रेल्वेच्या रुळाखाली ठेवण्यासाठी विटा आणत होते आणि ते पाहून तिथला अधिकारी हा आश्चर्यचकित झाला की संपूर्ण भारतामध्ये त्या काळात मातींची घरं, झोपड्या अस्तित्वात होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक पक्क्या स्वरूपाच्या विटा कुठून आणत आहे असा आश्चर्याचा धक्का त्या इंग्रज अधिकाऱ्याला पडला आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितली आणि त्यामुळे त्या प्रदेशाचं, त्या प्रांताचं, सिंध प्रदेशाचं उत्खनन करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला आणि ती जबाबदारी सोपवल्या गेली सर जॉन मार्शल. जेव्हा ज्या ठिकाणावरून भारतीय मजूर रेल्वेच्या रुळाखाली ठेवण्यासाठी पक्क्या विटा आणत होते त्या टेकडीचं उत्खनन केल्या गेलं, ज्या टेकडीला मृतांची टेकडी असं इतिहासामध्ये म्हटलं गेलं होतं. मृतांची टेकडी म्हणजेच मोहंजोदडो. त्या टेकडीचं जेव्हा उत्खनन करण्यात आलं तेव्हा त्या टेकडीखाली एक मोठंच्या मोठं शहर असल्याचा उदाहरण किंवा असल्याचा एक पुरावा हा ब्रिटिश पुरातत्व प्रमुखाला मिळाला, म्हणजे सर जॉन मार्शलला मिळाला आणि मग त्यांनी राखलदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली सिंधू संस्कृतीचं उत्खनन केलं आणि अशा पद्धतीने सिंधू संस्कृती ही प्रकाशात आली आणि त्यामुळे भारताचा इतिहास हा जवळपास 3000 वर्ष पुन्हा मागे गेला. भारतीय इतिहासाची सुरुवात ही वैदिक संस्कृतीपासून नाही तर सिंधू संस्कृतीपासून झाली असा निष्कर्ष इतिहासकारांनी मान्य केला. सुमेर संस्कृती, इजिप्त संस्कृती आणि मेसोपोटेमिया संस्कृती याचप्रमाणे भारताला सुद्धा प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे हे या सिंधू संस्कृतीमुळे सिद्ध झालं. सिंधू संस्कृती म्हणजे भारतीय इतिहासाचे सुवर्णाक्षरात लिहिलेले एक पान आहे अशा प्रकारचा गौरवपूर्ण उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये केलेला दिसून येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सिंधू संस्कृतीचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून निश्चितच उपयुक्त पडेल हीच अपेक्षा. धन्यवाद.